बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आत्ता आम्ही आलो आहोत उज्जैनला आणि तुम्ही माझ्या मागं बघू शकता की खूप सारे असे पोपट आहेत. इथं मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवते. पप्पा हाय बोला. गुड मॉर्निंग फ्रॉम मम्मी. बस जाता है कितना 320 रुपये लेगा आने जाने का. बस का. हाँ. वेलकम टू उज्जैन. ओके. उज्जैन में आपका स्वागत है. मी हॉटेलमध्ये चेक इन केलंय आणि आम्ही जवळ घेतले रामघाटचा. खूप मस्त व्ह्यू आहे. मी तुम्हाला दाखवते. जा लवकर बघ. हा का दिसतोय आणि फुल धुकं आहे एकदम. दाखवते. गुड मॉर्निंग गायज. तर आता आम्ही आमच्या रूममध्ये आलो आहोत आणि आम्ही सगळे रेडी वगैरे झालो आहोत. आजचा माझा हा आउटफिट आहे आणि मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. दिस इज द व्ह्यू. हमारे रूम से असे व्ह्यू भेटत नाही असं मी ऐकलंय आणि हीच मी रूम शोधून काढली. बिट्टू थांबलाय कारण की त्याला आता स्नान करायचं. आता स्नान करायचंय. चलो. हरसिद्धी माता मंदिरला चाललो आहोत आणि मला दाखवते हरसिद्धी माता मंदिर. माता सतीचा एल्बो पडलेला होता तर मी तुम्हाला दाखवते हरसिद्धी माता मंदिर कसं आहे. हरसिद्धी माता मंदिरचं दर्शन घेऊन आलो. आता दर्शन घेतल्यावरती आम्ही चाललो आहोत बडा गणेशला. 0.5 आहे चालेल. बडा गणेश गणपती आणि मी आता दर्शन दिलंय. गणपतीचं दर्शन. आता आम्ही महाकालेश्वरच्या मेन मंदिराच्या समोर आहे. हे आहे मेन महाकालेश्वर मंदिर. ते खूप प्रसन्न वाटतंय आम्हाला. व्हेरी नाईस. गाईज आता आम्ही जस्ट शॉपिंग केली थोडीशी. आता आम्ही चाललो आहोत कुठल्या तरी मंदिरात. खूप सारे मंदिर बाकी आहेत. ऑलरेडी अख्खा दिवस अर्धा दिवस गेलाय. अजून खूप सारे मंदिर बाकी आहेत. आम्ही ते मंदिर करणार. मग रात्री आमची भस्म आरतीचं बुकिंग आहे. आता आम्ही चार धाममध्ये आलो आहोत आणि इकडे खूप सारे मंदिर आहेत आणि हा टिक्का मला मम्मीने लावला आहे. खूप चुकीचा लावला आहे. जबरदस्त साईडला लावला आहे. आणि तिचा टिक्का बघा. तिचा टिक्का पण तसाच आहे. सगळ्यात बरोबर कोणाचा लागलाय माहिती का? ह्याचा लागलाय. बरोबर लागलाय आणि पप्पांचा बरोबर लागलाय. प्रे करतोय. ओ माय गॉड. काय मागतोय एवढं. मी पण पाया पडते. पप्पा रिअल लाईफ मधलं बघा ना. जय हनुमान. जय हनुमान. काय जाता मी आता आतमध्ये जाणार आहे. हे बघा इथं फुल गुफा आहे. ओ वाव. मम्मा हे ब्लॉग विष्णू ब्रह्माजी काय बघा. आता इथून आपण जाऊ.
खाली चाललो आहोत. मस्त ट्रिप होती. फक्त 10 रुपयात. आणि गाईज इथं मम्मी म्हणतीये वाटतं की भोपळा आलाय, पण तो कुठं आहे मला दिसलाच नाही. ते काय त्या फुलाच्या खाली गेला काय माहिती. मम्मी मला मगाचपासून दाखवते फुलाच्या खाली आहे भोपळा. आय डोंट नो. वांगी आहेत का, पापडी आहेत. असतील पक्षी वगैरे खाऊन टाकत असतील. तिथं गेलतो 4 धामला. फुल जेवण वगैरे केलं आहे. मी ब्लॉगमध्ये क्लिप्स नाही टाकला, बट आम्ही जेवण वगैरे केलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहोत भस्म आरतीला. आमची तिकीट आहेत आत्ता वाजलेत 11. आम्हाला लवकर निघायचं होतं, बट सगळ्यांना आंघोळ करायची होती म्हणून त्याच्यामुळं आम्हाला वेळ लागला. बट आम्ही आत्ता चाललो आहे आणि मग तिकडे भस्म आरती करणार आणि मग मी परत तुम्हाला रिटर्न भेटते. आणि व्ह्यू घ्या गाईज, रामघाटचा व्ह्यू. हे बघा गाईज, रामघाट किती मस्त व्ह्यू आहे हा. मी आता परत ते उघडत नाही कारण की खूप थंडी वाजते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. लास्ट भस्म आरतीचं दर्शन केलं, त्याच्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही जे झोपलो ते आता डायरेक्ट 10 वाजलेत. 10पेक्षा जास्त वाजले असतील. 10 वाजता उठले मी. फुल एकदम थंडी वाजत होती, माझे हात एकदम थरथर कापत होते, एवढे डेंजर थंडी होती. एवढं थंडीमध्ये असून पण आम्हाला फ्लोअरवरती बसवलेलं होतं. हर्षलनी एकच कुर्ता घातलेला होता आणि त्याच्यात त्यांनी जॅकेट पण नव्हतं घातलेलं होतं. पप्पा पण तसेच, पप्पा पण बिना जॅकेटचेच होते. इथं मी आता वेफर्स खाते नाश्ता म्हणून, कारण की इथलं जेवण जरा आम्हाला वाढलं. म्हणजे घरी येऊन चेंज करून भस्म आरतीच्या लाईनीला लागलं. मागच्या दरबारामध्ये जायला मिळालं, कार्तिकी दरबार. आणि तिथून पण आम्हाला शिवलिंग दिसलं, एवढं काय हे नव्हतं. आणि आमच्या मागं खूप लोक होती. थँक गॉड आम्ही लवकर गेलो आणि लवकर आम्हाला दर्शन मिळालं. खूप छान होता. आम्ही चाललो आहोत कालभैरवला आणि आता आम्ही एक इलेक्ट्रिकल बाईकमध्ये आहे. कालभैरवच्या लाईनमध्ये आहोत आणि इथे सगळे धागे वगैरे बांधले.
बघा तिकडं आहे टेम्पल. आम्ही आत्ता चाललोय. खूप ऊन आहे आणि खूप डेंजर. उन्हाचे चटके बसत. लवकर आलो असतो तर लवकर झालं असतं आमचं दर्शन. गडकालिका शक्तीपीठच्या इथं आलो आहोत. अरे तर गाईज आमचं सगळं आत्ता दर्शन वगैरे झालं आहे आणि आम्ही आत्ता हे बघा इथं गडकालिका माताचं टेम्पल आहे आणि आता आम्ही निघलो आहे पुढचं टेम्पल बघायला. आम्ही कुंकू पण लावलं आहे. गाईज आता आम्ही आश्रममध्ये आलो आहे. इथंच बलरामने शिक्षा घेतलेली होती आणि ते इथे आलेले होते. चलो एंटर करते हैं. अभी एंटर हो गई है. गाईज गोमती कुंड. तर सगळे श्रीकृष्ण आणि बलरामाने जी टीचिंग्स घेतलेली होती ते इथं दाखवतात आहे आणि इथं फुल्ली शो होत आहे. खूप मस्त. कवटाचं झाड आहे. इथं खूप सारे कवट लागले. तुम्हाला असे दिसू शकतात विजिबली क्लिअरली. आता आम्हाला खूप भूक लागली आणि आता 4 वाजलेत आता आणि आता आम्ही खाणार आणि मग जाणार महाकाल लोक कॉरिडॉरमध्ये. मग मी तुम्हाला दाखवते. तिथं खूप मस्त आहे एकदम एस्थेटिक लाइटिंग. पोपी 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 पो एकदम फर्स्ट क्लास. हां पप्पा इलेक्शनचा रिझल्ट बघतात. आज इलेक्शनचा रिझल्ट आहे. हा उभा राहिलेला अफसोस. गाईज इथं आता आम्ही आश्रममध्येच जेवायला आलो आहे. तर आता आम्ही इथे जेवणार. हळूहळू पाच मंदिर ना पुणे घेतो बिट्टू काय हाय शेवट कसं भारी मोठा ना. आम्ही आलो आहोत महाकाल कॉरिडॉरमध्ये आणि इथं खूप असं सजवलेलं आहे. हे बघा गाईस इथं खूप सारं सजवलेलं आहे. आम्ही मगासच्या 1 तासापासून आम्ही इथं तसं फिरतोय. मी विसरलेच ब्लॉग करायचे बट मी तुम्हाला फोटो दाखवते आणि मी ह्याच्यानंतर कवर अप करते ब्लॉगमध्ये. हे बघा तर गाईज आत्ता आम्ही आलो आहोत उज्जैनच्या महाकाल कॉरिडॉरच्या बाहेर आणि इथं सगळे लोक दूध प्यायला बसले आहेत. खूप मस्त दूध भेटतं इथं. मम्मी त्या साईडला बसली आहे. आम्ही इथं दूध पिणार आहे आणि तुम्हाला वाटत असेल की मी हे काय घातलं आहे टट्टी दिसते आहे पण असं काय नाही आहे. तुम्ही इकडे येऊन बघा. असली खूप डेंजर थंडी आहे म्हणून मी असं घातलं आहे कारण की खूप थंडी वाजती आहे. मी हेच घातले आणि ह्याच्यावरून मी जॅकेट घातले कारण की मला काल खूप घाण एक्सपिरियन्स झाला डेंजर. कारण की आम्ही फरशीवरती बसलेलो होतो आणि खूप थंडी वाजत होती. असं थरथर कापत होतं अक्षरशः. काय बोलायचं आता. तुला काय बोलायचं. फोटो काढते आणि दाखवते. कुत्ता फाईट. हॅलो गाईस. तर आता आम्ही सगळे रेडी वगैरे झालो आहोत आणि
आम्ही आत्ता आलो आहोत ओंकारेश्वरला 150 किलोमीटर्स लांब आणि इथं खूप गर्दी आहे असं तरी वाटत नाही आहे पण थोडी गर्दी आहे. येताना आम्ही खाली स्लोपली आलो आता परत चढतानावर याच्याने जातं आहे आणि मला आत्ता दिसत पण नाही आहे मी काय बोलते काय नाही रेकॉर्ड होतं आहे काय नाही. येस आम्ही आता लाईनमध्ये आहोत आणि आमच्यासमोर बरोबर नर्मदा माता आहे आणि नर्मदा मातेचं तुम्ही दर्शन घ्या. घेतलं दर्शन. ओके तर आता आम्ही लाईनीत उभा आहोत आणि मग नंतर जेव्हा आमचं दर्शन झालं तेव्हा मग मी तुम्हाला परत एकदा भेट देते. बाय. आणि खूप ऊन आहे इथं. आत्ता वाजले 2 आणि आम्ही खाल्लं नाही आहे. आम्ही सकाळी नाश्ता केलेला होता नाश्ता करायला थांबलेलो. मी एक समोसा खाल्ला. आता डायरेक्टली आम्ही दर्शन झाल्यावरती मी तुम्हाला बोलते. मॅडम आम्हाला फोटो निकालवा ना. येलो निकाल. चलो बाय. खूप वेळाने मी हा व्लॉग सुरू करते. तुझं दर्शन वगैरे सगळं झालं. आम्ही अमलेश्वरचं अर्ध दर्शन घेतलं ते वरती जातं तिथून दर्शन घेतलं. आम्ही होडीत बसलो. सगळं दर्शन झालं. ऑलमोस्ट 10 वाजत आलेत. 9:34 झालेत. तर डायरेक्टली आम्ही आता चाललो आहोत रूमवरती. अजून इंदोर पण नाही आलं आणि 10 वाजे आम्हाला जायला 12 वाजतील असं वाटतं आहे. आम्ही जेवलो वगैरे. एकदम छान हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये काकडी वगैरे पेरू मग त्याच्यावरतीच आम्ही जास्त 4 दिवस काढले. जास्तीत जास्त काकडी पेरू अशाच फळांवरती काढले. खायचा प्यायचा खूप प्रॉब्लेम होतो कारण की दुसरं स्टेट आहे दॅट्स वाय. तर आता आम्ही चाललो आहोत रूमवरती उज्जैनला. रूमवरती आल्यानंतर सेकंड डे नेक्स्ट डेला आमची ट्रेन आहे टू पुणे. सो डायरेक्टली आम्ही तेव्हा पुण्याला जाणार. हा ब्लॉग खूपच छोटा होता कारण की मग मी जास्त एन्जॉय केली ट्रिप जास्तीत जास्त. सो दॅट्स वाय. तर काय आता आम्ही घरी आलो आहोत. मी नाही ठेवलं. मला काय माहिती आहे झोपणार आहोत कारण की खूप टाईम झाला आहे. 1 वाजला आहे. आम्ही ॲक्च्युली 11:40ला घरी आलो. मग घरी येऊन थोडासा टाईमपास केला फोन बघितला आणि आता आम्ही झोपीला चाललोय. तर आता आम्ही झोपणार आहोत. आम्ही जेवायला पण थांबलेलो होतो. तर आता आम्ही झोपणार आहोत आणि उद्या आमची ट्रेन आहे. बाय. हॅलो गाईज. आज आमची ट्रेन आहे आणि आता आम्ही शॉपिंग करायला आलो आहोत. सगळे सिटीमध्ये जाऊन फिरणार आणि ती फेमस कुल्फी पण खाणार आहोत. काय सर आता आम्ही फेमस कुल्फीमध्ये आलो आहोत. ह्याचं नावच आहे फेमस कुल्फी म्हणून आम्ही आता इथं खातोय. आता आम्ही हे खाऊ मस्तपैकी. तुम्ही बघत राहा. आपण इकडनं चाललो. अरे अष्टविनायक मंदिर आहे. गणपतीचं मंदिर आहे. चिंतामणी गणेश मंदिर. त्याच्या तिकडे चाललो वगैरे घेतले कारण की इथलं खाणं आम्हाला जास्ती पचत नाही म्हणून आम्ही फळ फ्रूट घेतले आहेत. आणि मग तेच आपल्या इथं दगडूशेठ गणपती
आपल्या इथं दगडूशेठ गणपती फेमस आहे तसं इथं चिंतामणी गणेश मंदिर खूप फेमस आहे. अष्टविनायक गणेश मंदिर आहे हे. आणि आता आम्ही शूज वगैरे काढायला आलो आहे. शूज वगैरे निघालेंगे आणि तुम्हाला मंदिर दाखवते. हे बघा गाईस, हे आहे ते मंदिर. गाईस इथं हवन आहे आणि इथून मंदिर स्टार्ट होता है. तो गाइस इतना अच्छा मंदिर है. अभी हम इस मंदिर के अंदर जाएंगे. अष्टविनायक करतो ना आपण, हाँ तसं उज्जैनमध्ये अष्टविनायक होते इथे यायचं. हे बघा गाईस इथं 8 मंदिर आहेत. मयुरेश्वर, मोरगाव, चिंतामणी, देऊळगाव, ओझर, कायच आहे बघा. आता मी इथं बसलोय खात थोडंसं. तर कायच आता आम्ही चिंतामणी गणेश मंदिराच्या इथं आलो आहोत. इथं तुम्हाला दिसत असेल चिंतापुढे सगळे धागे बांधले आहेत. तो रिक्षावाला पण म्हणला की हा देव पावतो, कुठली पण मनोकामना असेल ती पूर्ण होते. गाईज आम्ही इथं एक हे बांधून घेतलं आणि सगळ्यांनी बांधून घेतलं. मम्मी, पप्पा, बिट्टू तिघांनी. गाईज आता आम्ही घरी आलो आहोत आणि इथं सगळे आम्ही फ्रूट्स वगैरे घेतले. ती पिशवी जरा हे झाले, पेरू घेतला आहे आणि खूप सारी इथे शॉपिंग केली आहे. थोडीफार. पप्पा खाली जरा वेगळे थकलेले दिसते. पाणी. अरे पप्पा डिडंट अंडरस्टँड. ओह माय गॉड, व्हाट अ केक. पानी. अरे चलो तो अभी हम जा रहे हैं घर पे गाइस. इथं राम मंदिर आहे आणि आता अशा खूप इथं जानकीनाथ मंदिर आहे बट हे बंद आहे. आणि तिथं 84 पैकी हे 4थं मंदिर आहे, डमरुकेश्वर मंदिर महादेव. हां अरे उज्जैन सिटी ऑफ टेम्पल्स. तेच वाय. आणि तुम्ही इथं बघाल ना, इथली सगळी कुत्री एकदम अशा ए इग्नोर करता है. इथं सगळे कुत्री असे हे जरा भरके एकदम भरके म्हणजे फॅट कुत्रे आहेत. म्हणजे खूप छान आणि हेल्दी कुत्री आहेत. आणि आम्ही आत्ता इथं आमच्या रूमपाशी आलेलो होतो. इथून बरोबर शिप्रा नदी दिसते आणि इथं आरती पण दररोज सकाळी 6:30 वाजता होते आणि संध्याकाळी 6:30-7 वाजता होते. खूप सुंदर आहे. आम्ही एकदा एक्सपिरियन्स पण केलेली आहे आरती. काय बोलले? कुठला बाबा शोधत होती तू? कुठला बाबा? नाही का कुठेतरी याचा होता. सारा दुनिया का बोझ हम उठाएंगे, सारा दुनिया का बोझ हम उठाएंगे. काय? कुली की एंट्रेंस एग्जाम की प्रैक्टिस चल रही है. सारा दुनिया का बोझ हम उठाएंगे. ऐसा नहीं है कि उसने ही बोझ उठाया है, मेरे भी पीठ पे बैग है, इसलिए ज़्यादा टेव मत करना है. गाड़ी संख्या 1823 इंदौर बिलासपुर जंक्शन. हमारी गाड़ी कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर आ रही है. May I have your attention please?
train number 2294 Indore.